मंजाळी जंगलातले चेंबन माकड आणि अंबुखार हे सगळ्यात खोडकर प्राणी होते. एकदा ते जंगलातून जात असताना चेंबा, बघ, तू बघितलंस का? हे मादी कावळ्याचं घरटं आहे ना रे अंबू? हो, मादी कावळा आणि कोकिळा ते एक दुसऱ्याच्या छान मैत्रिणी आहेत. ओ असं का? केव्हापासून? चेंबा, तू या जंगलात नाही राहत का? सगळ्यांना ह्या बाबतीत माहिती आहे. जर असं असेल तर काहीतरी करायला हवं. तर चल, एक मार्ग आहे. त्या खोडकर प्राण्यांनी कावळ्याच्या घरट्यातली अंडी झाडाच्या डोलीत लपवली. आता बघ कशी मजा येते. चल, त्या मादी कावळ्याच्या घरट्याकडे जाऊया. खरंय अंबू, चल निघूया. अंबू आणि चेंबन मादी कावळ्याच्या घरट्यापर्यंत पोचल्यानंतर एका झाडामागे लपून बसले. अगदी थोड्याच वेळात मादी कावळा तिथे येऊन पोचते. चेंबा, मादी कावळा ह्याच दिशेने येतेय. आहा, आता काहीतरी गंमत होईल. तिकडे पहा, मादी कावळा घरट्यात घुसलीये. अरे, माझे अंडे! माझ्या घरट्यात कोण आलं होतं? कोण आलं होतं? कोणी चोरले अंडे माझे? संधीचा फायदा घेत आपले दोन्ही खोडकर प्राणी झाडाच्या मागून बाहेर निघतात आणि मादी कावळ्याला म्हणतात, अगं माहितीये का, आम्ही दोघांनी मिळून त्या कोकिळेला घरट्यात शिरताना बघितलं. हो, मी कोकिळेवर विश्वास ठेवला. तिने मला फसवलं. तिचा हा उद्धटपणा मी आजच संपवणार आहे. आजचा दिवस खरंच चांगला आहे. चल बघूया कशी मजा येते ते. नाहीतर आपण भांडण लावूया. चल, लवकर जाऊया. काय ग, तू रागात दिसतीयेस? तू माझे अंडे चोरल्यावर भोळेपणाचं नाटक करते. चल, माझी अंडी लवकर दे. अंडी चोरली? मी? हो, ती तूच आहे. तुला तर माहितीये ना, आम्ही तर घरटी बांधतच नाही. उलट तुमच्याच घरट्यात नेहमी अंडी देतो. काही खोटं नाही. तूच आहे जिने माझे अंडे चोरले. अरे अरे चेंबा, त्या लोकांनी भांडण सुरू केलं. अशा प्रकारे चेंबन आणि अंबूमुळे कोकिळा आणि मादी कावळा पुन्हा शत्रू झाले. तसंच एक दिवस चेंबन आणि अंबू नदी ओलांडून पलीकडच्या गावी गेले. कावळा आणि कोकिळेत झालं भांडण. मज्जा आली कशी मजा आली. कावळा आणि कोकिळेत झालं भांडण. मज्जा आली कशी मजा आली. मज्जा आली. अरे बघ, आपण गावात पोहोचलो. आता कुठे गाणं जमलं होतं. गावाची सुंदरता न्याहाळत ते जसे चालत होते तसं समोरच्या घरात त्यांना एक पक्ष्यांचा पिंजरा दिसला. त्यात एक पिकलेला आंबा होता. अंबू, थांब जरा. ते बघ त्या पिंजऱ्यात माझी आवडती फळं आहेत. तोंडाला पाणी सुटलं रे. चल ना, तो पिंजरा उघडून ते घेऊ. चेंबनच्या मदतीने स्वतंत्र झालेले पोपट चेंबन आणि अंबूच्या मागे मागे उडत गेले. काय गोड फळ आहेत रे. अरे चेंबा, चल ना लवकर जंगलात जाऊया. मला थोडी भीती वाटते. कशासाठी? मला नाही माहिती. हे आपलं जंगल नाहीये ना. जर आपण आपल्या करामाती इथे गावात खेळलो तर आपण पकडले जाऊया. गाव असो वा जंगल, माझ्यासाठी सगळं सारखंच आहे.
असं नाहीये चेंबा. जंगल आपलं घर आहे. तिथे आपल्याला स्वातंत्र्य आहे. तिथे आपल्याला कोणी कोणी त्रास नाही देणार. पण गाव घाबरू नकोस रे, जाऊ आपण. अरे अरे, आम्ही अडकलो. आम्हाला सोडा, आम्ही परत जाऊ. सोडा ना. हे सगळं बोलण्यात काही अर्थ नाहीये चेंबा. माणसांना आपली भाषा नाही कळत. दोघंही पोपट एका झाडाच्या फांदीवर बसून हा सगळा प्रकार पाहत होते. नकळत का होईना, पण त्या लोकांनी आपली मदत केली. हो, आपण त्यांना मदत केली पाहिजे. आपण त्यांना कसं वाचवू शकतो? काही तर मार्ग निघेलच. चल बघूया. मादी कावळा, आमची मदत कर. आमचे मित्र खूप मोठ्या संकटात सापडले. आमची मदत कर. तुम्ही सगळे कोण आहात आणि काय झालंय? एका माणसाने आमचे मित्र माकड आणि खारीला पिंजऱ्यात पकडलं आहे. आमची मदत करा. तुम्ही काळजी करू नका, आपण त्यांना वाचवू. ते कुठल्या दिशेने गेले आहे? आमच्या मागे मागे या. आम्हाला काही करू नका. आम्हाला सोडा ना. आम्ही परत नाही येणार या गावामध्ये. सोडा ना. चेंबा, तू वाटेल ते करून घे, पण माणसांना आपली भाषा नाहीच कळणार. अरे अरे हे काय? अरे अरे आम्हाला वाचवा. अरे जा कावळ्यांनो जा. अरे वाचवा. देवा, वाचलो. अगं ताई, तू काय करतेयस इथे? मी बरेचदा अन्नाच्या शोधात गावात येते. मादी कावळा, तू आमची मदत केली त्याकरता धन्यवाद. खरंच ताई, आम्हाला माफ कर. आम्हीच तुझी अंडी त्या दिवशी लपवली होती. माफ कर. थोड्या वेळाने मला ते सगळं कळलं. पण ठीक आहे. पण आता ज्यांनी तुम्हाला मदत केली ती मी नाहीये. कोणी मदत केली ग? त्या पोपटांनी. आम्ही दोघी त्या पिंजऱ्यात बंद होतो, जो तुम्ही उघडला. तुम्हीच लोकांनी आमचा जीव वाचवला ना. अशाच पद्धतीने आम्ही त्याची परतफेड केली पाहिजे ना. आम्ही खूप चुका केल्यात. आम्हाला माफ करा. हा सगळा आमच्याच निष्काळजीपणाचा निकाल आहे. आम्ही यापुढे कधीच त्रास नाही देणार. अशा प्रकारे मादी कावळा आणि पोपटांना धन्यवाद देत चिंबन आणि आंबू जंगलात परत आले. परत येताना चिंबन चोरलेली टोपी परत करायला अजिबात विसरला नाही. बंदर राजा आणि मित्रांना अजून एक पॉइंट मिळाला आहे आणि पॉइंटचा स्तर 4 आणि 3. पाय नाही तरी पण चालते. हा ते तर मस्त आहे. बोला बोला, पटकन उत्तर द्या. हे तर असं तर उत्तर मी देतो. विचार करून बोल. उत्तर चुकीचं दिलं तर पॉइंट त्यांना मिळेल. घड्याळ. उत्तर बरोबर. आता पॉइंट्सचा स्तर 4-4. मी आहे ससा, हुशार ससा, धावत चालो मस्त हुशार ससा. मी आहे ससा, तनन्ना 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 अह तनन्ना 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 अह तनन्ना 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 अह. पहा, तो मिट्टू ससा इकडे येतो. ओफो, मग सगळाच खेळ गडबड होऊन जाईल ना. काय चाललंय? कोणतं षडयंत्र रचताय माझ्या विरुद्ध? काही तर नाही चाललंय मिट्टू. आम्ही सगळे मिळून कोड प्रतियोगिता खेळतोय. कोड? चांगलंय चांगलंय. मग तर मी पण खेळतो. बरं, टीम मध्ये कोण कोण आहे? आम्ही तिघ एक टीम. मी, हत्ती राजा आणि कासव दादा एक टीम. तर मिट्टू,
कोणत्या टीम मध्ये आहे? मला तर कोणत्याच टीमची गरज नाही. मी एकटाच काफी आहे. तुम्ही सगळे मिळून एक टीम बनून जा. असं हवंय? असंच पाहिजे. अहं. माझ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हुशार कोण आहे या टीम मध्ये? तर हा घ्या पहिला प्रश्न. रेडी? पाय पकडला तर खांद्यावर चढेल. पाय पकडल्याने खांद्यावर चढेल. समजलं. उत्तर बंदर राजा. मी नाही. आता उत्तर मी आहे का? बुद्धू लोक. कोणाला माहिती नाहीये का? मग मीच सांगू का? मी उत्तर देतो. तू सांग सांग. छत्री. उत्तर बरोबर. तर हे घ्या पुढचा प्रश्न. माझा रंग तर काळा आहे. कुठेही गेलो तरी तुझ्या सोबत आहे. सांगा. काय म्हटलं? माझा रंग तर काळा आहे. कुठेही गेलो तरी आहे तुझ्या सोबत. अरे जा रे, हे तर उत्तरच नाहीये. काय रे कासव दादा, याचं उत्तर माहितीये का तुला? माहितीये. अरे हे पण तुला माहितीये? उत्तर आहे सावली. उत्तर बरोबर आहे. डोंगरासारखा आलेला मिठू ससा तर उंदरासारखाच होऊन गेला. तसं पण पाण्यात राहणारे प्राणी हुशारच असतात. याची तर बुद्धी. तर कासव दादा, काय तू मला धावण्याच्या शर्यतीत हरवू शकतो का? हं? चिऊताई करू शकते हे. याला तर मी उडवून हरवेन. तुझ्या सोबत नाहीये शर्यत, ह्याच्या सोबत, या हुशार सोबत. हा हुशारीने धावेल ना, नाहीतर काय बुद्धीने धावायला त्याला अडचण जाईल ना. अरे काय रे, धावशील की पराभव स्वीकारतोस? ओहो, शर्यतीसाठी तर मी तयार नाहीये. नाही, कासव दादा धावेल. कासव दादा जिंकेल. जिंकून जाशील कासव दादा. कोणतीही गोष्ट मन लावून केली तर काहीही संभव आहे. धावण्याच्या शर्यतीत भाग घेणारा कासव दादा इथे पोहोचला आहे. बिट्टू ससा लवकरात लवकर स्टार्टिंग पॉइंट वर पोहोचून जावे. ए मागे हटायला अजूनही वेळ आहे. काय रे, शर्यतीत धावायला तयार आहेस का? हो, मी तयार आहे. तर मग शर्यत लवकरच सुरू होते आहे. धावण्याचे रस्ते तलावाच्या काठापासून छोट डोंगर चढून, बेडकांचा तलाव फिरून, गाजरांची झाडं फिरून वापस इकडेच यायचं आहे. शिट्टी वाजवल्यानंतर धावणं सुरू करायचं आहे. रेडी? मी आहे ससा, हुशार ससा, धावत चालो मस्त हुशार ससा. मी आहे ससा, तनाना ओय तनाना तनाना होय. तलावाच्या काठानी डोंगरावरून चढून, चढा चढा चला चला, चढा चढा चला चला. बेडकाच्या तलावाभोवती गोल फिर बाबा, गोल फिर. गाजरांच्या झाडाभोवती. गाजरांच्या झाडात फिरू का?
आधी खाऊन घेऊ मग फिरूया. बापरे, पोट भरलं. थोड्या वेळ झोपूया. तो येईस्तोवर तर दिवसाची रात्र होऊन जाईल. हा. इथे काय झालं? मी तर हरलो. खूप वर्षांपूर्वी किंगिनी नावाची एक नदी होती. ती दिसायला खूप सुंदर होती आणि त्या नदीच्या आसपास खूप सारी झाडं झुडपंही होती. आणि त्या झाडांमध्ये खूप छान एक अंजिराचं झाड होतं. त्या झाडावर खूप सारे अंजीर लटकलेले होते आणि त्या झाडावर 2 मित्र राहत होते, माकड आणि खार. हे पिकलेलं माझं आहे. हां, हेच आहे, तू घेऊन घे. वा, हे अंजीर किती गोड वस्तू आहे. हे अंजीर किती गोड आहे. मलाही एक मिळालं. मजा आली. खरं सांगायचं तर अंजिराच्या चवीमुळेच मी यांना खूप खाल्लंय. मला पण अंजीर देशील का? खूप भूक लागली आहे मला. हे, मगर फळ खातं का? का मगर फळ नाही खाऊ शकत? मित्रा, खूप गोड फळ आहे, अजून मिळतील का? खात राहा, मी देत राहील. आहा, धन्यवाद माझ्या मित्रा, माझं पोट भरलंय. मी निघतो. हा ठीक आहे. तुझं नाव काय आहे? मरकन नाव आहे माझं. तुझं नाव काय आहे? वालन माकड. आणि ही कन्नन खार. बरं मित्रांनो, पुन्हा भेटूया. बरं. मगर, ओ, काय तू त्याला ओळखतोस? काय तो मैत्री करता योग्य आहे? असं कोण म्हणालं? बिचारा मगर. बिचारा, ती एक मगर आहे जी संधी मिळताच प्राण्यांना खाऊन टाकते. कळलं तुला? आपल्या दोघांना याच्यापासून दूर राहायला पाहिजे. तो आपल्याला पण खाऊन टाकेल. अरे वा, या तलावाच्या जवळ डोंगराच्या उतारावर मस्त पिकलेली केळी आहेत. तू पाहिलीस का? पण कुठे? त्या डोंगराच्या उतारावर. चल तिकडे जाऊ. ओ नाही, मी नाही येणार. तू जा आणि खा. मी तुला घ्यायला आली आहे आणि तू आहेस की? नाही, तू जा. मी माझ्या मित्राची वाट बघतोय. तो कदाचित ती मगर असेल. हां, तर काय झालं? जेव्हा तुला नवीन मित्र मिळाला तेव्हा तू या जुन्या मित्राला सोडून दिलंस. खरंय ना? नाही, अशी गोष्ट नाहीये. ठीक आहे, मी जातेय. किंगिनी नदीच्या दुसऱ्या भागात एक मगर राहत होती.
त्याचं नाव मुर्कन होतं. त्याने अंजीर चाखून ठेवलं होतं. त्याला अंजीर खूप आवडायचं. तो अंजीर खायला रोज पोहून येत होता. हा मगर कुठे राहिला? मी कधीपर्यंत त्याची वाट बघू? वाट पाहून कंटाळलास का? मग काय, हे अंजीर जमा करून मी कधीची तुझी वाट बघतोय. माफ कर मित्रा, मी रस्त्यात फसलो होतो. मित्रा, काय चव आहे. खा खा, अजून देतो. काय चव आहे. मित्रा, आज मला अंजिराचा एक अजून गुच्छा हवाय. देशील का? असं का? घरी ठेवून खायला हवाय का? नाही माझ्या मित्रा, माझ्या बायकोसाठी, मिलीसाठी. अच्छा अच्छा, असं होय. मग एक कशाला? 2 गुच्छे देतो. आत्ता घेऊन जा. खूप खूप धन्यवाद माझ्या मित्रा. वालन माकडाने अंजिराचे 2 गुच्छे तोडून मगरीला दिले. मुर्गन अंजीर फळाला घेऊन पोहत पोहत आपल्या घरी निघून गेला. मिली, हे बघ, तुझ्यासाठी मी काय घेऊन आलोय. अंजिराचा गुच्छा. खायचा प्रयत्न कर. ही फळं तर खूप चविष्ट आहेत, हो ना? मला माझ्या एका मित्राने दिलंय. वालन वालन माकड, जो नेहमी अंजीर खातो. हा, जर ही फळं इतकी चविष्ट आहे तर जो बंदर ही रोज खातो त्याचं काळीज किती चविष्ट असेल. ते तर इतकं चविष्ट असेल जसं की मध. मिली, तो माझा मित्र आहे, म्हणून त्याने मला खायला अंजीर दिलं. ते सगळं तर ठीक आहे, पण मला त्या बंदराचं काळीज पाहिजे. अरे, हे मी कसं करू शकतो मिली? अच्छा, तर आपल्या बायकोला असं उत्तर द्याल, जा, मी तुमच्याशी बोलतच नाही. मुर्कन मिलीची गोष्ट ऐकून दुःखी होऊन झाडाकडे निघाला. माकडाला परत आणायला मला काहीतरी डाव खेळावा लागेल. मित्रा, वालन. हा, मुर्कन, अरे काय झालं? अंजीर कमी पडलेत का? अशी गोष्ट नाहीये. चल जाऊया. जायचंय, पण कुठे? माझ्या घरी. अच्छा, घरी? अजून कुठे? माझ्या घरी. माझी बायको मिली मला सुखाने राहू देत नाहीये. ज्याने इतकं छान अंजीर दिलं त्या मित्राला आपल्या घरी घेऊन या असं म्हणते. बरं, मग तुझ्यासाठी खूप छान स्वयंपाक केलाय. खाण्यात गोड आहे का? सगळंच मिळेल. तू एकदा माझ्या घरी तर चल. अच्छा. अरे पण जायचं कसं? आणि मी कसा येईल? मला तर पोहता पण येत नाही. अरे, तू माझ्या पाठीवर बसून जाशील, मी तुला आरामात घरी घेऊन जाईल. अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे. पाण्यावर एक सवारी आणि छान जेवणासोबत मिठाई पण. ये ये.
नंतर मूर्खनने वालन माकडाला आपल्या पाठीवर बसवलं आणि आनंदाने घराकडे निघाला. जेव्हा मूर्खन नदीच्या मध्यात पोहोचला तेव्हा त्याने वालनला आपल्या मनातली गोष्ट सांगितली. ऐक वालन, तुला आज जेवायला नाही मिळणार आहे. आज तूच आमचं जेवण आहे. अरे ही काय गोष्ट आहे मगरा? तुला जेवायला घेऊन जात नाहीये मी. तर मग? माझी बायको मेलीला तुझं हृदय हवंय म्हणून घेऊन जातोय मी तुला. ती एक मगर आहे जी संधी मिळताच प्राण्यांना खाऊन टाकते. कळलं तुला? तो आपल्याला पण खाऊन टाकेल. अरे नाही, तू आधी तर हे सांगितलंच नाहीस. अच्छा ऐक, मी इतके सारे अंजीर तोडले ते तुझी बायको मिलीला भेट देण्यासाठी. वालनला शंका आली की काहीतरी घोळ आहे आणि त्यांनी मगरीला म्हटलं, मी माझं हृदय मगरीच्या बायकोला द्यायला तयार आहे, पण काय? माझं हृदय कोणी घेऊ नये म्हणून मी ते अंजिराच्या झाडाच्या वर ठेवलंय आणि तेही एका भांड्यात. जर तू मला पहिलेच सांगितलं असतं तर मी घेऊन आलो असतो. मग आता काय करायचं आपण? काय करायचं? चल परत जाऊन त्याला घेऊन येऊ. अरे ए मगरा, तू माझा मित्र नाहीयेस, तू माझा वैरी आहेस, समजलास? ए माकडा, तू लवकर आपलं हृदय घेऊन ये. तो मूर्ख आहेस. शेवटी विना हृदय कोणी कसं जिवंत राहू शकतं? हृदय कोणी काढून ठेवू शकतं का? मूर्ख मगर. अरे मित्रा, तुला कळत नाहीये का? आता काही बोलायची गरज नाही. यानंतर इथे कधीही येऊ नकोस. आज नंतर तुला मी कधीही अंजीर देणार नाही. तू दगाबाज आहेस, कळलं? चल निघ. त्यानंतर तो दगाबाज मगर किंगरी नदीतून परतून गेला आणि परत कधीच आला नाही. आणि इकडे वालन आणि खार अंजिराच्या झाडावर आनंदाने आपलं आयुष्य जगू लागले. किती गरमी आहे. जर गरमी अशीच वाढत राहिली तर जंगलातली झाडच नाही, जंगलातली जनावरही दुष्काळाने मरून जातील. इथे भुकेनी तर माझ्या पोटात जळजळ होते आहे आणि या गरमीमुळे तर मी जळत चाललोय. जर मी हत्तीसारखा शक्तिशाली असतो तर मी या झाडाला उपटून त्याची छत्री बनवली असती. तिथून काय येत आहे? एक उडणार जहाज? नाही नाही नाही, उडणाऱ्या गोष्टी तर आकाशात राहतात. जरा बघावं तर. मी नाही हरिण लपवला मी माझा छत्रीने चेहरा. आहा, तर हा हरिण तर नाहीये. काजळ लावलेली मासोळी तर मी नाहीये. तर ही मासोळी पण नाहीये. पण आहे तरी काय, मला पत्ता लावायलाच हवा. कोण आहे तू? तर तू ससा निघालास. काय झालं कोल्हे दादा? अरे काही नाही, मी मागून बघितलं तर मला कळलंच नाही की काय आहे. पण हे तुझ्या डोक्यावर काय आहे? ही तर एक छत्रीवाली टोपी आहे. मला असं वाटतं जंगलात येणारा कोणीतरी पर्यटक याला विसरला असावा. हे डोक्यावर घालून फिरल्याने आपल्याला अजिबात उन्हाचा त्रास होत नाही. वा, खूप छान. चांगलं नाही, खूपच चांगलं आहे. अरे म्हणजे ही छत्री खूप छान आहे. तू ही छत्री मला देऊ शकतोस का सस्या? आणि जर मी हे तुला दिलं तर मला तर ऊन लागेल ना. ससाजी, मला असं 2-3 दिवसांपासून असं खूप थकल्यासारखं वाटतंय. मला लवकरात लवकर जंगलातल्या वैद्याला भेटावं लागेल. जर अजून गरमी वाढली तर मी थकून थकून मरून जाईल. तर माझी तुम्हाला एक विनंती आहे ससाजी, ही छत्री देऊन माझी मदत करा.
एकदा का मी वैद्याला भेटून परत आलो तर मी तुम्हाला तुमच्या घरी येऊन छत्री परत करीन. हा, जर तुम्हाला वैद्याकडे जायचं असेल तर मी देऊन देतो, पण संध्याकाळी वापस करून द्या. मी तुम्हाला नक्की परत करीन. कोल्हा आपल्या जिभेचा पक्का असतो. आणि जर असं असेल तर ही छत्री घ्या. हा, असं वाटतं आहे मी कुठला मुकुटच घातला की काय. अच्छा अच्छा, हे घाला आणि माझ्यासोबत गा. हो हो, गाणं. पण कुठलं गाऊ? आठवलं. पाऊस पाऊस छत्री छत्री, पाऊस आला तर आली छत्री, आली छत्री. पाऊस आला तर आली छत्री, पाऊस पाऊस छत्री छत्री, पाऊस आला तर आली छत्री. या गाण्याला काही असं गा. कोल्ह्याने छत्री त्याच दिवशी परत करील असं सांगून घेतली नाही का? हो हो, आता एक आठवडा झाला, कुठे आहे छत्री? जेव्हा आपल्याला कळेल की कोल्हा कुठे आहे तेव्हाच आपल्याला कळेल ना की छत्री कुठे आहे. ओ, मला उत्तर देणं बंद कर आणि लवकर त्या कोल्ह्याच्या घरी जाऊन छत्री घेऊन ये. हो ठीक आहे. अरे, चिंदन ससा तर इकडेच येतो आहे. आता तो त्याच्या छत्रीबद्दल विचारेल. मला याला फसवायलाच हवं, नाहीतर मला छत्री परत करावी लागेल. उपाय इथेच तर आहे. कच्ची हळद, सुकं आलं आणि हरडा कुटून सोड्याच्या पाण्यात टाकून पिऊन टाका. कच्ची हळद, सुकं आलं आणि हरडा सोड्याच्या पाण्यात. कळत नाही एवढं सगळं काय आहे. कोल्हे दादा, तू कोण आहेस? काय काम आहे? तू आहेस चिंदन ससा. कसं काय येणं केलंस? कारण तुम्हाला माहिती नाहीये माझी छत्रीवाली टोपी कुठे गेली. तुम्ही तर त्याच दिवशी वापस करणार होते ना. अच्छा ते. अरे ससाजी, मी वैद्याकडून जेव्हा औषध विकत घेऊन इथे येत होतो तेव्हा दगडांजवळच्या एका विशाल चिंचेच्या झाडाजवळून अचानक एक आवाज आला, जसं काही एक घुबडच आलं असो. जेव्हा मी मागे वळून बघितलं तेव्हा त्या चिंचेच्या झाडाच्या एका छिद्रातून मोठा धूर निघत होता. का चिंचेच्या झाडाला कोणी आग लावली होती? अरे नाही, आग नव्हती, फक्त धूर होता. धुराच्या आतून निघाला एक भूत. भूत? भूत, मोठा भयंकर भूत. ओ, मी घाबरत होतो आणि कापत होतो. आणि ती बाई, सगळी माझीच चूक होती. म्हणजे त्या भूतानी म्हटलं, जर तुला आपला जीव प्रिय असेल तर छत्री सोड आणि पळून जा. मग काय तुम्ही पळालात का कोल्हे दादा? अरे नाही, मी सुद्धा म्हटलं माझा जीव गेला तरी चालेल, पण ही टोपी छत्री मी तुम्हाला नाही देणार. तर मग भूत काय म्हणाला? ही तर माझा मित्र ससाजीची टोपी छत्री आहे, मी तुला नाही देणार. मी पुन्हा सांगितलं. मग ती भूत म्हणाली, जर तू छत्री मला नाही देणार तर मी तुला खाऊन टाकेल. तुला तुझा जीव महत्वाचा आहे की ती छत्री? मी छत्री देऊन दिली आणि आपल्या जीवासाठी पळू लागलो. जसा मी इथे पोचलो मी बेशुद्ध पडलो. जशी मला शुद्ध आली मला खूप जास्त ताप होता. आता तर 1 आठवडा झालाय पण ताप काही कमी होत नाहीये. तसं मलाच तुला येऊन भेटायचं होतं ससाजी, पण जर एवढा ताप घेऊन तुझ्याकडे आलो असतो तर मला वाटलं तुलाही ताप आला असता. देवा, माझी छत्रीवाली टोपी. मला माफ करा ससाजी, मी हे सगळं जाणून बुजून केलं नाहीये. आता मी घरी जाऊन माझ्या बायकोला काय उत्तर देऊ? मी तुम्हाला एक सल्ला देऊ? अरे काही गरज नाहीये, तुम्ही आधीच खूप काही बोललात. मी त्याला माझी छत्रीवाली टोपी द्यायलाच नको होती. पोरा, तुझा चेहरा का पडला आहे? मला वाटतं तुला कोणीतरी फसवलं आहे. सांग मला, कोण आहे तो? अरे सांग तर. माझ्या प्रिय अस्वल दादा, माझ्याकडे एक छत्रीवाली टोपी होती जी मी कोल्हे दादाला दिली होती आणि तो मला लगेच वापस सुद्धा करणार होता, पण त्यांनी मला वापस केलीच नाही. ते सांगत होते की त्या चिंचेच्या झाडाच्या मागे कोणीतरी एक भूत होता आणि त्याने ती टोपी हिसकून घेतली. मोठ्या चिंचेच्या झाडावर भूत? या जंगलाचा पंडित या नात्याने मला या जंगलातले सगळे भूत माहिती आहेत.
त्या कोल्ह्यांनी ज्या चिंचेच्या झाडाबद्दल सांगितलं ना तिथे कुठलाच भूत नाहीये. त्या कोल्ह्यांनी तुला फसवलंय. मला पण असं वाटलं की ते खोटं बोलतायत. ते बघ, ते काय आहे? हा तोच कोल्हे दादा आहे ज्याने माझी टोपी चोरली आहे. बघा कसा ऐटीत चालतोय ती छत्रीवाली टोपी घालून. ससाजी, तू जा आणि त्याला विचार. तो छत्री परत करेल, नाहीतर त्याच्याकडून मी तुला आणून देईल. जा ससाजी. जर गरज पडली तर थ्रिसूरपुरम मध्ये वापरली जाणारी खास छत्री सुद्धा चोरून घेईन मी. ती पण या टोपीवाल्या छत्रीच्या शिवाय. ए खोटारड्या कोल्हे दादा, आ? माझी छत्रीवाली टोपी वापस कर. आ? तू परत आलास? हे बघ ससाजी, कदाचित तुला या कोल्हाजी बद्दल पुरेपूर माहिती नाहीये. मला माहिती आहे, खूप चांगल्याने माहिती आहे. तर सांग मला, कोण आहे मी? तू एक खोटारडा आहेस जो दिलेलं वचन विसरतो. अरे ससाजी, मी या जंगलातला भूत आहे. जर माझ्यासोबत खेळ खेळण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला सरडा बनवून टाकेन. जिवंत राहायचं असेल तर पळून जा. मी माझी टोपी घेतल्याशिवाय कुठे नाही जाणार. माझी टोपी द्या. अरे चुप बस. आपल्या जादुई शक्तींनी आता मी तुला इथून उडवून टाकेन. ओम क्रीम, ओम क्रीम क्रीम, ओम क्रीम. हा मला तर माझी टोपी मिळाली. ये टोपी मिळाली. अरे मी तुला उडवायचा प्रयत्न करत होतो, इथे तर मीच उडतोय. कुठल्या पद्धतीची जादू आहे ही? चतुर कोल्ह्या, जर मी शिजलेल्या कोंबडींना उडवू शकतो तर मी एका कच्च्या कोल्ह्याला पण उडवू शकतो. त्यासाठी मला कुठल्याच जादूची गरज नाही.